सर्वसामान्य माणसाला, अगदी दलितांना सांगितले की पहिला या रोगातून मुक्त हो बाबा, बाकीचं नंतर पाहता येईल. पण भाकरीच्या स्वार्थाला ते दुसऱ्या कुठल्या स्वार्थासाठी त्या रोगाला धरून ठेवलंस, तो तेवढासा स्वार्थ तुझा पूर्ण होईल, परंतु आयुष्यभर तू लुळा पांगळा असेल, पोलिओ झाल्यासारखा. आणि आपल्या देशातले लोक ब्रेन पोलिओनं ग्रस्त आहेत असं माझं मत आहे. जो जातीवरती विश्वास ठेवतो, यकीन मानिए कि उसको पोलियो हो गया. डोंट सब्जेक्ट युअर सेल्फ टू दैट डिजीज. ये काम का नहीं है. म्हणून बाबासाहेबांनी इतका साधा प्रश्न उपस्थित केलाय, अरे दोन ब्राह्मणांच्या मध्ये कोणतं सारखेपण आहे, कोणती त्यांची बायोलॉजी आहे काय. अलीकडे त्याच्यामध्ये आणखी भर घालून काही माणसं डीएनएचा प्रश्न उपस्थित करतात. डीएनए काउंटलेस आहेत. आणि डीएनएची एक थिअरी जी मला माहीत झालेली आहे, सांगितलेली आहे काही वैज्ञानिकांनी, ती अशी आहे की पर्टिक्युलर डीएनएला पर्टिक्युलर सिच्युएशन डेव्हलपमेंटला लाभली तरच त्याचा विकास होतो, अदरवाइज इट रिमेन्स इन डॉर्मंट स्टेट. म्हणून काही लोक जे म्हणतात नाही ब्राह्मणांचा डीएनए वेगळा आहे, अरे त्यांचा वेगळा नाही, तुझा आणि त्याचा एकच आहे. वातावरण त्या विशिष्ट डीएनएला पुश करत असतं, म्हणून एखादा हिटलर होतो. हे थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. सो डीएनए इटसेल्फ कॅनॉट मेक यू हाय और लो, सिम्पली कॅनॉट. हा अतिशय महत्वाचा सिद्धांत आपण लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे डीएनएच्या बाता करणाऱ्यांना सांगायचं, बाबा अगोदर चांगला शास्त्रज्ञ हो आणि मग ते सांगण्याचा प्रयत्न कर. उगीच उधार उसनवार घेऊन आमच्या डोक्याचा गोविंदा करू नकोस. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलंय की हेरिडिटी आहे, वंश परंपरा आहे, रक्तशुद्धी आहे. अशा प्रकारची जी भाषा या देशामध्ये करतात ना, तो मूर्खपणाचा कळस आहे. त्यांची स्वतःचीच भाषा काय ती पहा. त्यांनी दोन मुद्दे मांडलेले आहेत. इवन द सायंटिस्ट हु बिलीव्ह इन प्युरिटी ऑफ races do not assert that the different races constitute different species of men. शास्त्रज्ञांनी ते पाटील वंश आहेत वेगळे, परंतु त्या वंशामुळे तो मनुष्य वेगळा होतो असं नाही आहे. तो मनुष्य मनुष्यच राहतो विथ ऑल हिज ह्युमन क्वालिटीज. त्याच्यामध्ये फरक पडत नाही. हे काय लक्षात येतं. त्यामुळे बायोलॉजिकल काही डिफरन्स आहे, इट काउंट्स फॉर नथिंग. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. आणि मग त्यांनी पुढे काय म्हटलंय बा, an immense lot of nonsense is talked about heredity and eugenics in defense of the caste system. Immense lot of nonsense. पराकुटीच्या हा मूर्खपणाच्या गोष्टी केल्या जातात या शब्दांना. एवढं लक्षात ठेवायचं आणि पुढे जायचं. आणखी खोलात जाण्याची काही आपल्याला गरज नाही. आणि मग परत कास्ट सिस्टम, कास्टमध्ये सबकास्ट आहेत आणि दुर्दैवानं विदर्भामधल्या बौद्ध समाजामध्ये त्यांचं थोडंसं अस्तित्व आहेच. आणि ते अस्तित्व कसं राहिलं आहे, आडनाव सांगितलं की पोटजात जाहीर होते. आणि बाबासाहेबांवरती श्रद्धा ठेवणारी माणसं एकीकडे जाती व्यवस्था नष्ट करण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे आपले आडनावं कायम ठेवून जाती व्यवस्थेचं संरक्षण करतात. काय म्हणायचं यांना. कुठे गेलं शिक्षण, कुठे गेली बुद्धिमत्ता, त्याचा उपयोग काय फक्त पोट भरण्यासाठी. व्हॉट अबाउट बिईंग अ डिग्निफाईड पर्सन. वाईट वाटून घेऊ नका, परंतु ही वस्तुस्थिती आहे. अँड आय थिंक इट हॅज टू बी चेंज्ड ॲज सून ॲज पॉसिबल. वी कॅनॉट कंटिन्यू.
सिम्पली कॅनॉट. तर जाती व्यवस्थेच्या बद्दल बाबासाहेबांची ही जी पुढची भूमिका आहे ती इतकी स्पष्ट आहे की त्यांनी बायोलॉजीचा हा धिक्कार केला, तो मूर्खपणा आहे. डिव्हिजन ऑफ लेबर जे आहे ते नाकारून टाकलं आणि शेवटी जाहीर त्यांनी केलं ते इतकं स्पष्ट शब्दामध्ये, दिस शोज द कास्ट सिस्टम हॅज नो सायंटिफिक ओरिजिन and that those who are attempting to give it an eugenic basis are trying to support the science that is grossly unscientific. हिंदूंचं सायन्स कसं आहे? अनसायंटिफिक सायन्स आहे, एवढं लक्षात ठेवायचं. किती सिंपल व्याख्या केलेली आहे ती. मग आमच्या पुराणामध्ये विमानं होती, आमच्या पुराणामध्ये अमुक होतं, आमच्या पुराणामध्ये तमिक होतं, हे यांचं सायन्स. आपण काय समजायचं? अनसायंटिफिक सायन्स. दॅट्स द एंड ऑफ द मॅटर. इतकं बारीक, इतके सूक्ष्म, इतकं प्रिसाइज बाबासाहेबांच्या शिवाय कोणी लिहू शकलेलं नाही, गोष्ट लक्षात घ्या. त्यांचं सारं सायन्स, साऱ्या ह्या गप्पा ज्या आहेत एका वाक्यामध्ये संपवून टाकल्या, अनसायंटिफिक सायन्स. सो बिलीव्ह that Hinduism is nothing. If they call it science, it is simply unscientific science. आणि मग जगामध्ये जी काही माणसं आहेत, शारीरिक सामर्थ्याच्या दृष्टीने विचार जर केला तर जागतिक मानवतेमध्ये भारतीय मनुष्य त्या शारीरिक सामर्थ्याच्या बाबतीमध्ये कुठे आहे याचं मोजमाप केलं गेलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी ते इथे स्पष्ट शब्दामध्ये मांडलेलं आहे. फिजिकली स्पीकिंग द हिंदूज आर क्लास सी पीपल. ABC थर्ड क्लास म्हटलं नाही ते नसीब समजायचं आपण. C क्लास म्हटलं त्यांनी. There are a race of pygmies. They are the race of pygmies and dwarfs, stunted in stature and wanting in stamina. ही आपली लायकी. आणि आपण आपापसामध्ये किती नालायकी करून एकमेकाचं नुकसान करतो ते लक्षात घेतलं पाहिजे. कास्ट सिस्टम किती भयानक आहे. You cannot ignore it, no matter in what times you live, but simply cannot ignore it. हे बाबासाहेबांचं अत्यंत महत्वाचं शिकवण आहे, लक्षात घेतली पाहिजे. अत्यंत महत्वाचं प्रतिपादन आहे, त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. नंतर मग त्यांनी म्हटलं आहे, कास्ट डज नॉट रिझल्ट इन इकॉनॉमिक एफिशियन्सी. जातीमुळं आर्थिक गुणवत्ता सुधारत नाही. त्याच्याबरोबर थोडंसं विश्लेषण अगोदर केलेलंच आहे. त्यांनी याच्यामध्ये बारकाईने विश्लेषण केलेलं आहे आणि माणसाच्या प्रवृत्तीचा त्यांनी विचार केलेला आहे. केवळ आपण एकत्रित राहतो, हा एक फार महत्वाचा मुद्दा आलेला आहे. म्हणून आपला समाज बनतो हा गैरसमज आहे आणि तो गैरसमज आपण चांगला समज मानून जगतो या समाजामध्ये. भारतीय समाज म्हणून नाही तर आणखी काही समाज म्हणून बाबासाहेबांनी ती मिथ, ते गुढ जे आहे, कल्पना जी आहे ती उद्ध्वस्त केलेलं आहे. हे फार महत्वाचा मुद्दा इथे मांडलेला आहे. Men do not become society by living in physical proximity any more than man ceases to be a member of society by living
so many miles away from other men. केवळ आपण एकमेकांच्या जवळ राहतो म्हणून आपण समाज घडला, आपला समाज घडला आणि एकमेकांपासून शेकडो मैल दूर राहतो म्हणून तो समाज नाही, असं आपण समजता कामा नये. Habits and customs, beliefs and thoughts are not enough to constitute men into society. हा सूक्ष्म विचार आहे. केवळ आम्ही मानतो कशाला म्हणून आमचा समाज आहे, हा भ्रम काढून टाका. आज बौद्ध समाजही तीच भाषा वापरतो. आम्ही बुद्ध धर्माला मानतो ना, मग आमचा एक बौद्ध समाज आहे. विचारला कुठे आहे ते दाखवता येत नाही, कसं आहे सांगता येत नाही, काय करतो काहीच बोलता येत नाही. हे लक्षात आलं. नुसते मानतं म्हणून तुमचा समाज होत नाही. समाज घडण्यासाठी वेगळं क्वालिफिकेशन लागतं, ते बाबासाहेबांनी ते प्रामुख्याने मांडलेलं आहे. त्यांनी म्हटलं, मेकिंग द इंडिव्हिज्युअल अ शेअरर और पार्टनर इन द असोसिएटेड ऍक्टिव्हिटी so that he feels his success as his success, his failure as his failure, is the real thing that binds men and makes a society of them. काही लक्षात आलं. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. समाज कोणाचा? तर सर्व माणसांना त्या सार्वजनिक जीवनामध्ये समानतेने सहभागी होता आलं पाहिजे. शेअरर. समाजामध्ये चांगलं घडलं त्याचा तो शेअरर असेल, समाजामध्ये नुकसान झालं त्या नुकसानीचा सुद्धा तो भागीदार असेल. अशा प्रकारे जेव्हा ती एकत्वाची भावना निर्माण होते, शेअरिंग करण्याची, गुड ऑर बॅड बट आय एम शेअर, आय एम पार्ट ऑफ इट, अशी जिथे भावना निर्माण होते त्याला समाज म्हणतात. आणि अशा प्रकारचा समाज बौद्ध समाज म्हणून घडवण्याची बाबासाहेबांची भूमिका होती, जी या समाजाला आजही कळलेली नाही. आय एम सॉरी टू से दिस. भल्या भल्या विद्वानांना आज हे कळत नाही की आपण समाज कशाला म्हणायचं. ते केवळ आम्ही विशिष्ट धर्माला मानतो, विशिष्ट जातीला मानतो, विशिष्ट गोष्टीला मानतो म्हणून आमचा समाज आहे, ही चूक आहे. तो भ्रम आहे. आणि त्या भ्रमातून दलित समाज अजूनही बाहेर आलेला नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. बाकीच्यांच्याबद्दल तर बोलायलाच नको. बाबासाहेबांच्या माणसांनी बौद्ध समाज घडवलेला नाही. अँड देर इज नो बुद्धिस्ट सोसायटी ॲज सच. त्याचं अस्तित्वच नाही. काही लक्षात आलं. एकत्वाची भावना असणं फार गरजेचं आहे. त्या चांगल्यातही प्रत्येकाचा सहभाग असला पाहिजे. जे हानिकारक घडलेले आहे त्याची जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे. म्हणजे बऱ्या वाईटीची जबाबदारी घेण्याची ही जी प्रवृत्ती आहे त्यामधून मनुष्य माणसाशी बांधला जातो आणि त्याचा समाज निर्माण होतो. हे अत्यंत महत्वाचं प्रिन्सिपल बाबासाहेबांनी मांडलेलं आहे. द कास्ट सिस्टम प्रिव्हेंट्स कॉमन ऍक्टिव्हिटी, and by preventing common activity it has prevented the Hindu from becoming a society with a united life and a consciousness of its own being. United life. आता पुढच्या आठवड्यामध्ये इथे नागपूरमध्ये बौद्धांचा मोठा मेळावा भरेल, जत्रा भरेल. लाखो लोक इथे एकत्रित येतील. Now tell me, can you call those people a society? Do they constitute a society? त्याला बौद्ध समाज म्हणू शकतो का आपण? क्लिअरली नॉट. तो फक्त मेळावा आहे. आपसामध्ये कोणाला काही घेणं देणं नाही. त्यांना एकोप्याने यश प्राप्त करायचं नाही, त्यासाठी झटायचं नाही.
जे काही वाईट घडलेलं आहे त्याची सुद्धा जबाबदारी घ्यायची नाही. प्रत्येक जण वेगळा. हे खरं आहे की खोटं आहे? आणि त्या वेगळेपणामध्ये मग ग्रुप आहेत, गट आहेत. एखादा नेता बनतो, 4 माणसं गोळा करतो, बस त्याचा कार्यक्रम आणि त्याचं कार्य. दुसरा तसंच करतो, त्याचा कार्यक्रम त्याचं कार्य. तिसराही तसंच करतो, त्याचा कार्यक्रम त्याचं कार्य. अशा तऱ्हेनं ह्या लाखो लोकांच्या मध्ये लाखो गट पडतात आणि ते आपापलं काम ऐक्याच्या भावनेमधून येते. यालाच बुद्धाच्या धर्मामध्ये बंधुत्व असं म्हटलेलं आहे. आणि त्या बंधुत्वाच्या मुळामध्ये समता असते. आम्ही सर्व एक आहोत, आम्ही सर्व एकसारखे आहोत, आम्ही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सारखेचपणाने सहभागी होणार आहोत. म्हणून ते बंधुत्व. समता आहे तिथेच बंधुत्व असू शकतं. समता नसेल बंधुत्व असू शकत नाही. तुम्ही स्वतंत्र जरूर असाल, पण त्या स्वातंत्र्याला तीळ मात्र किंमत नाही जर समता आणि बंधुत्व नसेल तर. यू सी द फन ऑफ इट. त्यामुळे ही 3 प्रिन्सिपल्स दे मस्ट कम टुगेदर टू कॉन्स्टिट्यूट अ आयडियल सोसायटी. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या आदर्श समाजाची कल्पना याच पुस्तकामध्ये पुढे मांडलेली आहे. त्यांनी म्हटलं, मला अभिप्रेत समाज म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावरती आधारित नवा समाज होय. आणि जातीभेद निर्माण नष्ट करून बाबासाहेबांना असा आदर्श समाज निर्माण करायचा होता. ते त्यांच्या जीवनातलं सर्वोच्च ध्येय होतं आणि त्या ध्येयाने त्यांची वाट चालू होती. हे ध्येय गाठण्यासाठी आपल्याला तोच प्रवास करावा लागेल, त्याच मार्गाने जावं लागेल. जर आम्ही जाती व्यवस्थेचा भंग केला नाही, ती मोडून टाकली नाही, नष्ट केली नाही, तर आपण बाबासाहेबांच्या मार्गावरती 1 इंच सुद्धा पुढे जाऊ शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. इज इट क्लिअर? लोक विसरून गेले ते सारा. म्हणतात कुठे जुने दिवस राहिलेत. गोष्ट खरी आहे, जुने दिवस राहिले नाहीत. आम्ही अस्पृश्यता अनुभवलेली आहे. गावामध्ये हिंदू आमच्या समोर उभा सुद्धा राहत नव्हता, दूर राहायचा, 4 हात दूरच. कोणाला स्पर्श करणं तर शक्यच नव्हतं. इतकंच नाही तर त्या गावामध्ये त्या माणसाच्या अंगणापर्यंत जाणं सुद्धा शक्य नव्हतं. इतका नीचपणा होता ते. अगदी दलित समाजामधली वयानं मोठी माणसं असली तरी सुद्धा त्या गावातली शेंबडी पोरं सुद्धा त्याला आरेकारे म्हणायचे. अरे महारा, अरे अमक्या. इतका उद्धटपणा असायचा. शिवीशिवाय कोणी बोलायचं नाही. हे अनुभव नव्या पिढीला आलेले आहेत, आमच्यासारखे ते अनुभवलेले आहेत. म्हणून आमचं रक्त कायम उसळत असतं, थंड कधी होत नाही. त्यामुळे केसांकडे बघू नका माझ्या. लुक ॲट द ब्लड. इज चॅलेंज, इज चॅलेंज. आणि ती बाबासाहेबांना अपेक्षा होती की या माणसाचं रक्त खवळलं पाहिजे आणि हा जातीयतेचा सारा भस्मासूर त्यांना भस्म करून टाकला पाहिजे. हे त्यांच्या जीविताचं कार्य होतं. आर वी डुईंग दॅट? आर वी अवेअर ऑफ दॅट इवन टुडे? आणि जर तसं नसेल तर आपण फार मोठा प्रमाद करतो, फार मोठी चूक करतो आहोत. आणि त्या चुकीमुळे आपण स्वतःलाही अन्यायग्रस्त करतो आहोत आणि समाजाला अन्यायग्रस्त करतो आहोत. यू कॅनॉट प्रोटेक्ट युअर सेल्फ फ्रॉम दिस ब्लेम. यू आर ब्लेमेबल. यू आर टू बी ब्लेम्ड इफ यू डोंट अंडरस्टँड दिस अँड डू समथिंग अबाउट दॅट. हे काही लक्षात आलं आपल्या? म्हणून जाती व्यवस्थेबद्दल बाबासाहेबांनी इतकी जी भयानक भूमिका घेतलेली आहे ती अतिशय महत्वाची आहे. आणि युनिफाईड लाईफ ॲज अ युनायटेड सोसायटी आपल्याला जर एकत्रित यायचं असेल तर त्याच्यामुळे असे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व असलंच पाहिजे. आणि ती तत्व मोठ्या ताकदीनं मनुष्य समाजामध्ये रुजवण्याचं काम फक्त बुद्धाच्या धर्माला घेतलेलं आहे. So I'll simply say, you cannot be true Ambedkarite
unless and until you become a true Buddhist. And that's really the end of this. आणि जर आपल्याला तसं चांगलं बौद्ध बनायचं असेल तर you cannot remain aloof from studying Dr. Ambedkar, understanding Dr. Ambedkar thoroughly, and taking every of his advice seriously. आता शेवटची कॉमेंट याच्यावरती फक्त एवढीच आहे की हे करण्याची जिद्द बुद्ध धर्माच्या आणि बाबासाहेबांच्या नावानं एकत्रित आणणाऱ्या माणसांच्या मध्ये आपणाला दिसते का? When they come at Diksha Bhumi for paying respect to Dr. Ambedkar and celebrating that memorial event, historical event of mass conversion, do you think that they are aware of their responsibility? लाखो लोक इथे येतात, त्यांना आपल्या ह्या जबाबदारीची कल्पना आहे असं आपल्याला वाटतं आणि त्या भावनेने तिथे येतात असं वाटतं.